मित्रांनो नमस्कार। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या लवकरच त्या ठिकाणी पार पडणार आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या निवडणुकीची कार्यकर्त्यांना आस असते किंवा ज्या निवडणुकीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं किंवा राजकीय पक्षातील नेते वाट बघत असतात ती निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधली ग्रामपंचायतची निवडणूक। आता ती ग्रामपंचायतची निवडणूक लवकरच होईल अशी चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागलेली आहेत। कारण कालच आपण आता वळवा तालुक्याबद्दल चर्चा करतोय आणि कालच इस्लामपूर या ठिकाणी तहसीलदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या वतीनं काल आरक्षणाची सोडत करण्यात आलेली आहे। वळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या 94 ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या 94 ग्रामपंचायतींसाठी काल आरक्षण जाहीर करण्यात आलं। आता त्याचबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या ग्रामपंचायतीवरती कोणकोणतं आरक्षण म्हणजे कशा पद्धतीचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे, कुठं पुरुष कुठं महिला या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामध्ये जर का आपण बघितलं तर 7 प्रवर्ग त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत। पहिलं जर का आपण बघितलं तर अनुसूचित जाती महिलांसाठीचा एक प्रवर्ग आहे, त्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठी, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठीचा एक प्रवर्ग आणि सर्वसाधारण जे काही उमेदवार असतील त्याच्यासाठी एक प्रवर्ग, असे 7 टोटल प्रवर्ग करण्यात आलेले आहेत। आता आपण नेमकं बघूयात की कशा पद्धतीनं कोणकोणत्या गावांमध्ये किंवा कोणकोणत्या ग्रामपंचायतीवरती कशा पद्धतीनं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे। त्याच्यामधले जर का आपण पहिलं बघितलं तर अनुसूचित जातीमधील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। अनुसूचित जातीमधील महिलांसाठी ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेले आहेत। त्याच्यामधल्या एक कारंदवाडी, साठपेवाडी, पडळवाडी, ढगेवाडी, विठ्ठलवाडी आणि वाघवाडी या ज्या काही 6 ग्रामपंचायती आहेत त्या 6 ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिलांसाठी त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी 5 ग्रामपंचायती त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काळामवाडी, जुनेखेड, गौंडवाडी, मर्दवाडी आणि लवंडमाची अशा या ज्या 5 ग्रामपंचायती आहेत त्या अनुसूचित जातीतील सरपंचांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। मी पुन्हा सांगतो, काळामवाडी, जुनेखेड, गौंडवाडी, मर्दवाडी आणि लवंडमाची या 5 त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत। पुढे जर का आपण बघितलं तर अनुसूचित जमातीसाठी एकच ग्रामपंचायत त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेली आहे, मात्र ती ग्रामपंचायत कापूसखेडची आहे आणि कापूसखेडमध्ये आता सध्या तरी असं वातावरण आहे की त्या ठिकाणी अनुसूचित जमातीमधला उमेदवार द्यायचा आहे आणि अनुसूचित जमातीमधला उमेदवार सध्या तरी कापूसखेडमध्ये नसल्याची चर्चा आहे। कारण तिथल्या नागरिकांनी मागणी केलेली आहे की तहसीलदार यांना मागणी केली आहे की आरक्षण आम्हाला बदलून द्यावं कारण तिथं उमेदवारच नाही आहे। पुढे जर का आपण बघितलं तर नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे महिलांसाठी, तिथं त्या ठिकाणी 13 जागा सोडण्यात आलेल्या आहेत। 13 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामधल्या शिरटे, चिकुर्डे, नेरले, पोखर्णी, ठाणापुडे, इटकरे, फारणेवाडी, शिरगाव, ओझरडे, कारवे, रेटरे धरण, देवर्डे आणि भडकंबे या ज्या काही 13 ग्रामपंचायती आहेत त्या 13 ग्रामपंचायती मागास प्रवर्गातील महिलांसाठी त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। पुढे जर का आपण बघितलं तर नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे, त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी उभा राहू शकतात। त्याच्यामध्ये देखील 13 ग्रामपंचायती येत आहेत। त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर काकाचीवाडी, बेरडमाची, फाळकेवाडी, बागणी, मिरजवाडी, लाडेगाव, शेणे, केदारवाडी, भरतवाडी, तांदुळवाडी, घबकवाडी, मालेवाडी आणि कणेगाव या ज्या काही 13 ग्रामपंचायती आहेत त्या 13 ग्रामपंचायत त्या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गासाठी सोडण्यात आलेले आहेत। पुढे जर का आपण बघितलं तर सर्वसाधारण गट येतोय, त्या सर्वसाधारण गटामध्ये जवळपास 28 ग्रामपंचायती त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बिचूद, कासेगाव, एडेनिपाणी, वाटेगाव, बनेवाडी, भाटवाडी, एडेमचिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, गाताडवाडी, डोंगरवाडी, शिवपुरी, ताकारी, नरसिंहपूर, रेटरे हरणाक्ष, नवेखेड, गोटकिंडी, हुबालवाडी, कुंडलवाडी, मसुचीवाडी, येवलेवाडी, शेखरवाडी, साखराळे, बावची, किल्ले मच्छिंद्रगड, शिगाव, नागाव आणि कोरेगाव या ज्या काही 28 ग्रामपंचायती आहेत त्या 28 ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी त्या ठिकाणी खुल्या करण्यात आलेल्या आहेत। आता पुढचा जो गट आहे तो सर्वसाधारण महिलांसाठी आहे। ज्या सर्वसाधारण गटातील महिला आहेत त्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे। त्याच्यामधले आपण जर का ग्रामपंचायती बघितल्या तर बहे, सुरुल, तुजारपूर, वशी, कर्जवडे, बहादुरवाडी,
माणिकवाडी, मरणनाथपूर, धोत्रेवाडी, नायकलवाडी, कोळे, कुरळप, आयतवडे बुद्रुक, आयतवडे खुर्द, पेठ, बोरगाव, तांबवे, ढवळी, वाळवा, फारणेवाडी, जांभूळवाडी, महादेववाडी, दुधारी, आहिरवाडी, येलूर, रोजावाडी, जकराईवाडी आणि कामेरी या ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांसाठी त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या 94 गावांसाठी काल आरक्षणाची सोडत करण्यात आलेली आहे। आता आपण वाळवा तालुक्याचा विचार केला तर वाळवा तालुक्याचं आपण राजकीय समीकरण बघितलं तर अतिशय गुंतागुंतीचं राजकीय समीकरण असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। कारण इथं महायुतीमध्ये अनेक घटक, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक त्या ठिकाणी घटक असलेले बघायला मिळतात। आणि आता जे काही राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहेत, आता जे प्रमुख पक्ष आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, म्हणजे आणखी काही पक्ष असेल, त्या पक्षाचे पदाधिकारी किंवा सांगलीचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते इस्लामपूरमध्येच असल्याचे आपल्याला बघायला मिळतात किंवा वाळवा तालुक्यामधीलच असलेले आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणूनच वाळवा तालुक्याची जी काही ग्रामपंचायतची निवडणूक असणार आहे ती निवडणूक अतिशय म्हणजे या निवडणुकीकडे सगळ्या जिल्ह्याचं किंवा म्हणजे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष असणार आहे। आणि आता सर्वच राजकीय नेत्यांना आपला कस लावावं लागणार आहे, कारण प्रत्येक नेत्याला आपली जी काही ताकद आहे, राजकीय समीकरणं आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवून द्यावी लागणार आहे। आणि वरून पक्षश्रेष्ठींचे हे जे काही निर्णय येतील आणि त्यांना देखील ग्रामपंचायतीचं श्रेय मिळवून देणं किंवा ग्रामपंचायतीचं यश मिळवून देणं हे काम अगदी कसोटीचं असणार आहे। तर अशा पद्धतीचं आपण आरक्षण वाळवा तालुक्यामध्ये आपण बघितलं। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत, अशा अनेक प्रकारच्या निवडणुका पुढे होणार आहेत आणि त्या निवडणुकीचं प्रत्येक अपडेट आम्ही AV9च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करू। त्यासाठी आपण जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे जे काही वेळोवेळी अपडेट्स येतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। सध्या तरी मी इथंच थांबतोय, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन। धन्यवाद।